नागपुर के तहसील थाना क्षेत्र में एक युवक को देसी पिस्टल और जिंदा कारतूस के साथ गिरफ्तार किया गया है। पुलिस को गुप्त सूचना मिली थी कि एक संदिग्ध युवक मेयो हॉस्पिटल की सुरक्षा दीवार के पास हथियार लेकर घूम रहा है। इस सूचना पर कार्रवाई करते हुए तहसील पुलिस ने छापेमारी कर युवक को मौके से पकड़ लिया। तलाशी में उसके पास से एक देसी माउजर पिस्टल और 2 जिंदा कारतूस बरामद हुए हैं, जिसकी कुल कीमत करीब 52,000 रुपए बताई जा रही है। आरोपी के खिलाफ भारतीय हत्यार अधिनियम की विभिन्न धाराओं के तहत मामला दर्ज कर उसे गिरफ्तार कर लिया गया है। पोलीस स्टेशन तहसील अंतर्गत कार्यरत डीबी पथकाचे अधिकारी आणि कर्मचारी यांना गोपनीय बातमी मिळाली होती की आरोपी नामे शेख रेहान अब्दुल कदीर हा जवळ अग्निशस्त्र अवैधपणे बाळगतो आहे आणि त्याच्यासोबत कारतूस पण आहेत। तर त्याला ट्रॅप सापळा रचून आमच्या डीबी पथकाने मेयो हॉस्पिटलची जी सुरक्षा भिंत आहे CA रोड लगतची तेथे त्याला पकडून त्याच्या अंगझडती घेतलेली असता गोपनीय माहितीप्रमाणे त्याच्याजवळ अग्निशस्त्र कारतुसांसह मिळून आलेला आहे। सदर प्रकरणी आम्ही अपराध क्रमांक 346 चा गुन्हा क्रमांकान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि ही जी अग्निशस्त्र होतं त्याची किंमत 50,000 रुपये, जिवंत कारतुसांची किंमत 2,000 रुपये अशी एकूण 52,000 रुपयाची ही कारवाई करण्यात आलेली आहे। शेख रेहान अब्दुल कदीर असे त्याचं पूर्ण नाव आहे। हा राहणारा दिघोरी आदर्शनगर एरियातला आहे। पोलीस स्टेशन नंदनवन हद्दीमध्ये राहणारा आहे आणि त्याचा 1 दिवसाचा PCR घेऊन त्याच्याकडे अधिक तपास आम्ही करीत आहोत। सदरची संपूर्ण कार्यवाही ही PSI रसूल शेख, PSI रमीज शेख यांच्यासह डीबी पथकाचे कर्मचारी, पोलीस हवालदार संजय साहू, पोलीस हवालदार संदीप गवळी, पोलीस कॉन्स्टेबल वैभव कुलसुंगे, पोलीस कॉन्स्टेबल कुणाल कोरचे यांच्या पथकाने केलेली आहे। सदरील कार्यवाही आम्ही माननीय पोलीस आयुक्त साहेब रवींद्र सिंगल सर, माननीय जॉइंट CP नवीन चंद्र रेड्डी सर, माननीय नॉर्थ रीजन ॲडिशनल CP सर दाभाडे सर, माननीय DCP महक मॅडम, माननीय ACP मोरे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली आहे।